डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे सुभाष शेठ झिने मित्रमंडळ आणि साई उद्योग समूह यांच्या वतीनं अधिक मासानिमित्तानं तब्बल 700 ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडलाय। या अनोख्या उपक्रमाचं जिल्हाभरात कौतुक होत आहे। पिंपळगाव माळवी गावच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि विकासात्मक कार्यात सातत्यानं योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शेठ झिने यांनी अधिक मासाचं औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवलाय। वयोवृद्धांच्या मनात नवी ऊर्जा, प्रेरणा आणि आनंद निर्माण व्हावा या उद्देशानं त्यांचा सन्मान केला गेलाय। या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांना 9 वारी आणि 6 वारी साड्या, तर ज्येष्ठ पुरुषांना पायजमा शर्ट आणि धोतर शर्ट असा पारंपरिक पोशाख दिला गेलाय। गावातील वयोवृद्धांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत आणि सन्मान करण्यात आल्यामुळे सर्वांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय। अधिक मासानिमित्त गावातील 65 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजन केलं होतं। या सन्मान सोहळ्यासाठी गावातील जवळजवळ 500 महिला आणि 500 पुरुष असे ज्येष्ठ 1000 पुरुष महिलांचा या ठिकाणी सन्मान सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं। माननीय सुभाष शेठ झिने यांची गावामध्ये गोरगरिबांसाठी त्यांनी गेली 20 वर्ष केलेलं काम त्या ठिकाणी सेवा सोसायटीच्या माध्यमातून त्यांना ज्यावेळी ते संचालक झाले, चांगलं काम शेतकऱ्यासाठी त्यांनी केलं। गावचे सरपंच असताना गोरगरिबासाठी त्या ठिकाणी काम केलं। दुष्काळामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, टँकरने पाणी पुरवठा करण्याचं काम सुभाष शेठ यांनी केलं। छावणी काळामध्ये चारा पुरवण्याचं काम त्यांनी केलं। गावामध्ये विविध अशी विकास कामं त्यांच्या मार्फत झाली। विशेषतः सीना नदीचं खोलीकरण सुरुवात जर झाली असेल तर सुभाष शेठ झिने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र करून त्यांचा सन्मान करायचा। आज त्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता की कधी सगळे असे ज्येष्ठ लोक एकत्र येत नव्हते। त्या निमित्ताने एकत्र येणं, दुसरं त्यांना जो सन्मान केला त्यांनी ते गहरून गेलेले होते। आणि आमचे बंधू सुभाष शेठ झिने दरवर्षी असे सामाजिक उपक्रम राबवत असतात। अशा कुठंच कार्यक्रम झालेला नाही आणि त्यांना असं वाटतं की ज्येष्ठांचा सन्मान, त्यांचे गेलेले आयुष्यातले त्यांचे दिवस हे पाहण्याचा एक त्यांना आनंद होता। माननीय सुभाष शेठ झिने यांनी जो हा उपक्रम आपल्या या परिसरामध्ये राबवला त्याबद्दल प्रथम मी आमच्या परिसराच्या वतीने आणि डोंगरगावचा माजी सरपंच यांना अभिनंदन करतो की त्यांनी सगळे जे ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिला आहे त्यांच्या या ठिकाणी आज आदरातिथ्य केला। आणि एक गावाची नाळ जी, जरी ते मोठे उद्योग झाले तर गावाची असलेली नाळ त्यांनी सोडली नाही। नाही ती एखादा हा पुण्या मुंबईला जातो, उद्योजक होतो आणि गाव पण विसरतो, परंतु सुभाष शेठ झिने यांनी या ठिकाणी आपल्या गावाचे विविध विकास कामे तर केलेच, परंतु सामाजिक कामातून त्यांनी जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी आमच्या परिसराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। जी सेवा मला आपण करण्याची संधी देतात 100% मी आपल्याला खात्री देतो की जो कोणी ज्येष्ठ नागरिक पुरुष असेल किंवा महिला असेल, ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आवश्यकता लागेल, मी तुम्हाला सांगतो की तुमच्या घरातला मुलगा म्हणून मी आपल्या सर्वांसाठी कुठेही कधीही उपस्थित राहीन। आणि तुमच्यासाठी कोणतंही काम असलं तर 100% मी तुमच्या कामाला मात्र सर्वात पहिले प्राधान्य दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो। आदरणीय सुभाष शेठ झिने पाटलांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आजचा आयोजन केला आहे। भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला आहे। नक्कीच ते गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावामध्ये चांगल्या
प्रकारची सेवा जनतेची राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक असो किंवा धार्मिक असो तिन्ही ठिकाणी सेवा करण्याचं काम ते 100% करतात आणि चांगल्या प्रकारचं कार्य हे आपल्या गावामध्ये विकास काम असो किंवा धार्मिक सुधारणा असो किंवा अनेक कुठंही पंगत असो कुठं काही जरी करायचं असलं तर सुभाष शेठचा कायम पुढाकार असो. ते जरी नसले तरी पण त्यांची सेवा चालू असते पाठीमागून, आहे का नाही. सुरुवातीच्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये साहेबांसोबत पहिल्यापासून असणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं संपूर्ण मित्रपरिवाराचं कायम प्रत्येक ठिकाणी सहकार्य असतं. भविष्याच्या वाटचालीमध्ये आता मी आमदार आता झालो आहे. आता भविष्याची जी काही वाटचाल आपली राहील त्यामध्ये सुभाष शेठ आणि त्यांच्या मित्रपरिवाराला व त्यांचे सर्व जे काही सहकारी आहेत यांना उद्या गावामध्ये काम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल 100% सगळ्या गोष्टीची तयारी माझी आहे. तुम्हाला पूर्णपणे सहकार्य कोणतंही कार्य असलं तर चांगल्या पद्धतीने केलं जाईल एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. या कार्यक्रमाला आमदार अक्षय शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तर मान्यवरांनी सुभाष झिने मित्रमंडळ आणि साई उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये ज्येष्ठांप्रती आदराची भावना अधिक दृढ होत असल्याचं सांगितलंय. या भव्य सन्मान सोहळ्यामुळे पिंपळगाव माळवी गावानं ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा एक आदर्श निर्माण केलाय. तर या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.